होता. परीला भूल कसू करेला वाव राहिली नव्हती. पोट जागेवर संपली होती. बायकोने जेव्हा हे पाहिलं एकदा तिथे गादी रंग सांडलं होतं. बायको ओरडणार त्या क्षणात सिकट ओरडावर त्याने हात ठेवला आणि म्हणाला, चूप चूप, रडायचं नाही, रडायचं नाही. अभिमान बालक, तुझी पोट देशासाठी गेली, तुझी पोट वाढीसाठी गेली, रडायचं नाही. आपल्या बायकोच्या कल्पनातून हुंका सुद्धा येऊ दिलं नाही त्याने. असा कुठला बाप असेल स्वतःची काळी पोट स्वतः पायाखाली गेली तरी देशाबद्दलचं प्रेम आणि अभिमान त्याचा उडाट तसाच होता. मित्रांनो, असे कित्येक क्रांतिकारक आपल्या आजूबाजूला विखुरलेले आहेत, ज्याच्या त्यागामध्ये राष्ट्ररूप आहे, ज्याच्या बलिदानावर तुमचा आणि आमचा कर्तृत्व आहे. मित्रांनो, आपल्याला इथे थोडीशी तरी जाणीव झाली तरी आपला देश महासत्य व्हायला वेळ लागणार नाही. केवळ सोशल मीडियावर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे हे देशप्रेम नव्हे, तर रक्ताची गरज असणाऱ्या एखाद्या रुग्णाला रक्तदान करणे व त्याला जीवनदान देणे हे देखील देशप्रेमच आहे. प्रदूषणामुळे असलेल्या वसुंधरेला एखादे रोप लावून नवसंजीवनी देणे हे देखील देशप्रेमच आहे. परिसरातील कचरा इकडे तिकडे न फेकता आपल्या देशाच्या स्वच्छतेत योगदान देणे हे देखील देशप्रेमच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ल्यांचे रक्षण करणे हे देखील देशप्रेमच आहे. येथे आर्थिक वास्तूंचे जतन करणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गरजूंना मदत करणे, पाण्याचा जपून वापर करणे, सार्वजनिक वस्तूंचे नुकसान न करणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे देखील देशप्रेमच आहे. मित्रांनो, आपण आपल्या देशासाठी एवढं जरी केलं तरी आपल्या देशासाठी हे खूप मोठं योगदान ठरेल. म्हणून मी जाता एवढे म्हणेन की या भारत का ही कभी कल्पना रही, या कथवित अवतारचा राष्ट्रपुरुष है. हे बंगाल की भूमि है, या बुलंदर की भूमि है, या दर्पण की भूमि है, या हरपन की भूमि है. या काकाओं कड़कों पर हमारे लिए शंकर है.